चांदेपासून मांद्यापर्यंत समूह कष्टकर बनवण्यासाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहून सर्वांची शेती मित्र परतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी प्रथम पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचलं. तर चांद्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कष्टकर बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. जी माहिती सामान्य कष्टकर बांधवांसाठी घेऊन आली आहे सध्याची ही आनंदाची वार्ता. या आनंदाच्या वार्तेनुसार आता येत्या 72 तासात राज्यातील या जिल्ह्यात होणार आहे पाणीच पाणी. पण जो कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागला की त्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात आता होणार आहे या ठिकाणी पाणीच पाणी. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. चांद्यापासून मांद्यापर्यंतचा जो शेतकरी मित्र आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. जी माहिती आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आली. या आनंदाच्या वार्तेनुसार आता येत्या 72 तासात राज्यातील या जिल्ह्यात होणार आहे पाणीच पाणी. चला तर मग येत्या 72 तासात राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात पाणीच पाणी होणार आहे हे या ठिकाणी समजून घेऊया. जर आपण बघितलं तर सध्याच्या कंडिशन ट्रफ ही मध्य भारतावरती आणि पश्चिमेकडची शाखा ही या ठिकाणी आपण सर्वांनी जर बघितलं तर ॲक्टिव्ह झाले. याच्यामुळे काय झाले की आपल्याला उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भ इथं पावसाचं प्रमाण हे पुढील 72 तासांमध्ये भयंकर प्रमाणात वाढताना दिसणार आहे. जर पुढील 72 तासांचा आपण सर्वांनी विचार केला तर ठाणे, पालघर, त्याचबरोबर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि त्याचबरोबर अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण हे खूप जास्त वाढताना दिसणार आहे. या असणाऱ्या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण एवढं वाढणार आहे की नदी नाल्यांना पूर येणार आहे. त्याच्यानंतर आपण सर्वांनी जर बघितलं तर शिल्लक असलेल्या महाराष्ट्रात चित्र काय राहणार आहे तर बघा, आपण त्याच्यानंतर बघितलं तर उत्तर मराठवाड्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे. खास करून छत्रपती संभाजीनगर त्यासोबतच जालना आणि बीड या 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस दिसणार आहे. त्या खालोखाल आपण जर बघितलं तर परभणी, हिंगोली, नांदेड आणि त्याच्यानंतर लातूरचा काही व धाराशिवचा काही भाग इथं हलका ते मध्यम पाऊस होणार आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो. त्याच्यानंतर आपण जर कोकणाकडे गेलो, कोकणाकडे गेल्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि मुंबई शहर उपनगर तर इथला जो एरिया आहे तर इथं तुम्हाला सांगतो हलका ते मध्यम पाऊस आहे, घाटमाथ्यावर जोरदार आहे. पण उत्तर कोकणाच्या तुलनेत दक्षिण कोकणात पाऊस कमी असणार आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो पुणे, कोल्हापूर, सातारा या 3 जिल्ह्यातील घाटमाथ्यावरती जोरदार पाऊस राहील. इतरत्र पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी असणार आहे. उत्तर पुण्यामध्ये पाऊस थोडासा अधिक राहील. त्याच्यानंतर आपण जर बघितलं सांगलीचा काही भाग, सोलापूरचा काही भाग, अहिल्यानगरचा भाग, दक्षिणेकडे पाऊस कमी, उत्तरेकडे थोडासा अधिक असण्याची शक्यता आहे, खास करून अहिल्यानगर. त्याच्यानंतर जर आपण आलो विदर्भाच्या शिल्लक भागामध्ये तर विदर्भामध्ये यवतमाळ, अकोला, वाशिम, वर्धा आणि त्याचबरोबर शिल्लक राहिलेला दक्षिणेकडचा जो भाग आहे तर इथं तुम्हाला सांगतो पाऊस जो असणार आहे तो तुलनेनं कमी आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे, पण पाऊस होणार नाही अशातला काही भाग नाही. म्हणजे इथं सुद्धा चांगला आणि बऱ्यापैकी पाऊस हा होताना आपल्याला दिसून येणार आहे. म्हणजे संपूर्ण चित्र बघितलं तर उत्तरेकडे पाऊस अधिक आहे, दक्षिणेकडे तुलनेने कमी आहे, पण सगळीकडे समाधानकारक पाऊस असणार आहे. जो पाऊस होणार आहे त्याच्यामुळे धरणसाठ्यामध्ये वाढ होण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जात आहे. पण अशा परिस्थितीमध्ये कुठं विजा कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण सर्वांनी स्वतःची काळजी घेऊनच शेतातली कामे करावीत एवढीच आपणास विनंती. तर व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. भविष्यात पावसाबद्दल लेटेस्ट माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ होता याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. तुमच्याकडे पाऊस किती झाला हेही कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे उदय लाड खूप खूप आभार.